भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग चौथा 6 काल्पनिक अनुमानांवर आधारलेला धर्म अधम्म होय. असे प्रश्न मनात निर्माण होणे स्वाभाविकच होते. जसे मी गतयुगात होतो काय, मी गतयुगात नव्हतो काय, मी तेव्हा काय होतो, मी काय होऊन नंतर काय झालो, मी भविष्य काळातही असेन काय, मी भविष्य काळात नसेन काय, मी तेव्हा कोण असेन, मी तेव्हा कसा असेन, मी काय होणार, अथवा तो आजच्या आपल्या वर्तमानासंबंधी साशंक होऊन विचारित असेल, मी आहे काय, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, हा प्राणी कोठून आला, तो कोठे जाणार. विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यापैकी काही असे होते, विश्व कसे निर्माण झाले, ते चिरंतन आहे काय. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की विश्व ब्रह्माने निर्माण केले, दुसरे काही म्हणत की ते प्रजापतीने निर्माण केले आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना काही म्हणत की विश्व चिरंतन आहे, काही म्हणत ते चिरंतन नाही, काही म्हणत ते शांत आहे, तर काही म्हणत ते अनंत आहे, असीम आहे, काही म्हणत त्याला सीमा आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धांनी अव्याकृत ठेवले, म्हणजे त्यांची उत्तरे देण्याचे टाळले, त्यांचे स्वागत केले नाही. त्यांच्या मते असले प्रश्न विकृत बुद्धीचे लोक विचारू शकतात किंवा त्यांची उत्तरे देऊ शकतात. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या किंवा देऊ शकणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. ते म्हणत असत, या प्रश्नांची उत्तरे देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. कोणीही असा दावा करू शकत नाही की जे काही आपण जाणू इच्छितो ते सर्व काही तो जाणतो. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण जाणतो किंवा काही विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते सर्व ज्ञान त्यावेळी आपल्याकडे अवगत असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञात राहते. याच कारणास्तव भगवान बुद्धांनी आपल्या धर्मात वरील प्रश्नविषयक सिद्धांताला स्थान दिलेले नाही. जो धर्म असल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो धर्म भगवान बुद्धांच्या मते स्वीकारार्ह नाही. भगवान बुद्धांच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपापल्या धर्माचे आधार बनवले होते त्यांचा संबंध दोन गोष्टींशी होता, एक आत्म्याशी आणि दोन विश्वांच्या आरंभाशी. आत्म्यासंबंधी किंवा स्वतःसंबंधी ते काही प्रश्न विचारित ते असे, मी गतयुगात होतो काय, मी गतयुगात नव्हतो काय, मी तेव्हा काय होतो, मी काय होऊन काय झालो, मी भविष्य काळातही असेन काय, मी भविष्य काळात नसेन काय, मी तेव्हा काय असेन, मी तेव्हा कसा होईन, मी काय होऊन काय होईल, अथवा तो आपल्या आजच्या वर्तमानासंबंधी व तो आपल्या स्वतःसंबंधी साशंक होऊन विचारतो, मी आहे काय, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, हा प्राणी कोठून आला, तो इथून कोठे जाणार. दुसरे काही आचार्य विश्व उत्पत्ती संबंधीचा प्रश्न विचारित. काही म्हणत ब्रह्माने विश्व निर्मिले, दुसरे काही म्हणत या विश्वाला प्रजापतीने स्वतःची आहुती देऊन निर्माण केले आहे. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित, जसे जग चिरंतन आहे काय, चिरंतन नाही काय, ते शांत आहे काय, ते असीम आहे काय, जे शरीर आहे तोच जीव आहे का, शरीर एक वस्तू आहे आणि जीव ही दुसरी वस्तू आहे काय, जो सत्य जाणतो त्या नात्याला मृत्यूनंतर अस्तित्व असते काय, त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाहीही असे आहे काय, मी ते मृत्यूनंतर असत नाही व असत नाही असेही नाही काय. भगवान बुद्धांच्या मते असले प्रश्न फक्त तेच लोक विचारू शकतात ज्यांच्या डोक्यात काही विकृती झालेली आहे. 3 कारणास्तव भगवान बुद्धांनी या अशा धार्मिक सिद्धांतांचा धिक्कार केला. प्रथम कारण तर हेच होते की अशा या सिद्धांतांना धर्माचे अंग बनवण्यात काहीच अर्थ नव्हता. दुसरे असे की या प्रश्नांची उत्तरे कोणी सर्वज्ञच देऊ शकतो आणि सर्वज्ञ कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्यांनी आपल्या प्रवचनांतून भर दिलेला आहे. त्यांनी म्हटले आहे की एकाच वेळेला आणि त्याच समयी कोणालाही सर्वच ज्ञान प्राप्त करता येत नाही आणि जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच काहीतरी अधिक जाण्याचे बाकी राहतेच. भगवान बुद्धांचा या सिद्धांताविरुद्ध तिसरा तर्क असा होता की हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या स्वरूपाचे आहे. त्यांचे सत्य पारखलेले नाही, त्यांची कधीच कसोटी घेतलेली नाही आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे घोडे सोडून दिल्याने होणारे ते परिणाम आहेत. त्यांच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही, तथ्य काहीही नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानांचा एक माणूस आणि दुसरा माणूस यांच्या संबंधात काय उपयोग आहे, अर्थात काहीच नाही. तथागतांनी हे मानले नव्हते की जगाची निर्मिती झाली आहे, जगाची उत्क्रांती झाली आहे असे ते मानित असत.
7. धर्मग्रंथांचे केवळ पठण अधम्म होय. ब्राह्मणांनी केवळ विद्येवर भर दिलेला आहे. त्यांच्या मते विद्या हीच अथ आणि विद्या हाच इति म्हणजे अंत होय. विद्येव्यतिरिक्त इतर गोष्टींचे काहीच महत्व नव्हते. उलट पक्षी भगवान बुद्ध हे सर्वांना शिक्षण असावे या मताचे होते. त्याशिवाय त्यांना ह्या गोष्टींची मोठीच चिंता होती की विद्या प्राप्त केल्यावर मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो. त्यांची विद्या केवळ विद्या प्राप्त करण्यापुरतीच नव्हती, त्यांची विद्या उपयोग करण्याकरता होती. म्हणून भगवान बुद्ध या गोष्टीला अधिक महत्व देतात की जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे, कारण शीलरहित विद्या नाशकारक असते. विद्या आणि शील यापैकी शीलाचे महत्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धांनी भिक्खू पटिसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होते त्यावेळी ते पटिसेन नावाचा एक म्हातारा भिक्खू होता. तो डोक्याने एवढा मठ्ठ होता की त्याला एक गाथाही कधी पाठ करता आली नाही. परंतु भगवान बुद्धांनी 500 अरहंतांना पटिसेनाला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली. परंतु 3 वर्षांनंतरही पटिसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना. तेव्हा जनपदातील 4ही प्रकारचे लोक भिक्खू, भिक्खुनी, उपासक आणि उपासिका यांनी पटिसेनाचेच हे अज्ञान पाहून ते त्याचा उपहास करू लागले. भगवान बुद्धांना त्याची दया आली. त्यांनी पटिसेनाला आपल्या जवळ बोलवले आणि मोठ्या सौम्यपणे त्याच्या पुढील गाथा म्हटली. कायेन संवरो साधू, साधू वाचाय संवरो, मनसा संवरो साधू, साधू सब्बत्त संवरो, सब्बत्त संवतू भिक्खू, सब्ब दुःखा पमुच्यती. अर्थ, जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो. तथागतांनी दाखवलेल्या त्या करुणेने जणू काही पटिसेनाच्या हृदयाची कळी उमलली. वृद्ध पटिसेनाने ती गाथा पाठ म्हणून दाखवली. तेव्हा भगवान बुद्धांनी त्यास म्हटले, हे वृद्ध मनुष्या, आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा ते तुझा उपवास करू लागतील. म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थही समजून सांगतो आणि तो नीट कान देऊन तू ऐक. भगवान बुद्धांनी शरीराची 3 अकुशल कर्मे, वाणीची 4 अकुशल कर्मे आणि मानसिक 3 अकुशल कर्मे अशी 10 अकुशल कर्मे त्याला समजावून सांगितली. या 10 अकुशल कर्माच्या त्यागाने माणसाला निब्बाण साधता येते. येणेप्रमाणे समजावून सांगितल्यावर पटिसेनाला सत्याचा बोध झाला आणि लवकरच त्याला अरहंत पद प्राप्त झाले. त्याच सुमारास एका विहारात 500 भिक्खुनी राहत होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धांकडे पाठवून तिच्या मार्फत भगवान बुद्धांना धम्मोपदेशनाकरिता एक धम्मोपदेशक पाठवण्याची विनंती केली. ही विनंती ऐकून भगवान बुद्धांनी त्या वृद्ध पटिसेनाला धम्मोपदेश देण्यासाठी त्यांच्याकडे पाठवण्याचे ठरविले. जेव्हा ही वार्ता त्या भिक्खुणींच्या कानी आली तेव्हा त्या सर्व हसू लागल्या आणि दुसऱ्या दिवशी वृद्ध पटिसेन आल्यावर त्याला पाठ येणाऱ्या गाथेचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून सुरू करून त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खुनी वृद्ध पटिसेन येताच त्याचे स्वागत करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असता त्या एकमेकींकडे पाहून मिश्किलपणे हसत होत्या. खाली बसल्यावर त्यांनी वृद्ध पटिसेनाला भोजन करविले. पटिसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुनींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला, भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे ज्ञान अल्प आहे. मला फक्त एकच गाथा येते, ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. तेव्हा भिक्खुनींनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंड सुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन त्यांनी आपल्या मानाखाली घातल्या. पटिसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धांनी जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने या गाथेचा अर्थ विशद केला. त्या सर्व भिक्खुणी त्याचे प्रवचन ऐकून आश्चर्यचकित झाल्या. एकाग्र चित्ताने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले, त्याला शिरोधार्य केले आणि त्या अरहंत झाल्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघाला भोजनासाठी आमंत्रण दिले. पटिसेनाच्या विशेष उन्नत स्थितीला ओळखून भगवान बुद्धांनी आपले भिक्षापात्र त्याच्या हाती दिले आणि सोबत चालण्यास सांगितले. तो त्यांच्या मागून चालू लागला. परंतु जेव्हा ते राजवाड्याच्या दारी आले तेव्हा वृद्ध पटिसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले, ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे
आदरातिथ्याचा समारंभ नाही. चल, चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे. तेव्हा वृद्ध पटीसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेले. तेथे त्यांनी हात धुतले आणि हे काय आश्चर्य, भिक्षापात्र धरलेला पटीसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला. तेव्हा राजा, त्याचे मंत्रीगण आणि इतर लोकांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा ते आश्चर्याने उद्गारले, अरे, हा कोण? तेव्हा भगवान बुद्धांनी उत्तर दिले, तो पटीसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बोधिस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्याला सांगितले आहे, परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिले नाही. हे भगवान बुद्धांचे शब्द ऐकल्यावर पटीसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला. तेव्हा राजा प्रसेनजीत भगवान बुद्धांकडे वळून म्हणाला, मी तर ऐकत होतो की ह्या पटीसेनाची काहीच योग्यता नाही. हा एक अल्पबुद्धीचा, एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे, तर मग त्याला बोधी कशी प्राप्त झाली? त्यावर भगवान बुद्धांनी उत्तर दिले, विद्या अधिक नसली तरी चालते, कारण शील ही सर्वोत्तम प्रमुख वस्तू आहे. ह्या पटीसेनाच्या अगदी अंतर्मनात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. तिला त्याने हृदयंगम केलेले आहे. त्याचे शरीर, वाणी आणि मन ही पूर्ण शांत झाली आहे. जरी माणसाला ज्ञान अधिक असले तरी जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधपतनापासून वाचवू शकत नाही. नंतर तथागत म्हणाले, जरी कोण्या माणसाला हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळींचा अर्थ कळत नसेल तर त्याचे ते वाचन कोण्या एकच गाथेच्या वाचनासमानही नाही. ज्याला ऐकून चित्त शांत होते, हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात तरी काय अर्थ आहे, परंतु एकच शब्द ऐकून आणि समजून त्याप्रमाणे आचरण करणे आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळवून देऊ शकतो. एक माणूस पुष्कळशी पुस्तके पाठ म्हणू शकतो, पण जोपर्यंत तो त्यांचा अर्थ समजत नाही तोपर्यंत त्याचे वाचन निष्प्रयोजन होय. धम्माचे एकच वाक्य समजावून घेणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे हा मुक्तीचा मार्ग होय. भगवान बुद्धांचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले 200 भिक्खू, राजा, मंत्रीगण आणि इतर सर्व लोक आनंदित झाले.